भेंडीची भाजी म्हटलं की सगळ्यांची नाकं मुरडली जातात, बरोबर ना? मी आज तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आली आहे की ज्याची चव चाकल्यावर भेंडी न खाणारे सुद्धा प्लेट चाटून पुसून खातील. हॉटेलची चव विसरायला लावणारी आणि झटपट बनणारी अशी मसाला भेंडी रेसिपी. तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे 1 किलो भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने सुकवून घेतलेले आहे. नंतर मी इथं 3 कांदे मीडियम साईजचे आणि 2 मीडियम साईजचे टमाटर घेतले. कोथिंबीर, थोडा कढीपत्ता, 2 आल्याचे तुकडे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि मसाले मी इथे 1 चम्मच मी धनेपूड टाकणार आहे, 1 चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 चम्मच आमचूर पावडर टाकणार आहे आणि मी इथे लसूण कांदा मसाला टाकणार आहे. तुम्ही लाल मिरचीही टाकू शकता, हिंग आणि तेल. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा ही जी भेंडी आहे ही आपण बारीक चिरून घेऊया. असे याचे उभे काप करून त्याला मधून चिरून घ्यायचं. तर इथं आपली भेंडी चिरून झालेली आहे. तर आपण याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी हे कांदा टमाटर हे आपण मोठे मोठे कट करून घेऊया. हे मिक्सर मधून वाटून काढायचे आहे. त्यासाठी मिक्सरमध्ये ह्या 2 मिरच्या, मी मगाशी मिरच्या दाखवायची विसरून गेले. नंतर लसूण आणि आले, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे आधी बारीक करून घेऊया. आता यामध्ये आपण हे कांदा आणि टमाटर टाकूया. आणि हे व्यवस्थित बारीक करून घेऊया, एक पेस्ट करून घेऊया. आणि याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. तर इथं आपला मसालाही तयार झालेला आहे. तर चला तर आपण मसाला भेंडी बनवण्यास सुरुवात करूया. तर आपण पहिल्यांदा ही जी भेंडी आहे ही फ्राय करून घेऊया. तर इथं कढईमध्ये मी तेल टाकते. आपलं तेल इथं गरम झालेलं आहे. हे आपण थोडं थोडं करून तेलामधून तळून घेऊया. याच्यामध्ये थोडं आपण मीठ घालूया, जेणेकरून भेंडी चिकट होणार नाही. तर अशा प्रकारे भेंडी एकदम मऊ झाली पाहिजे. ही भेंडी आपण आता काढून घेऊया. आता उरलेली जी भेंडी आहे ही आपण या तेलात फ्राय करून घेऊया.
आपली भेंडी फ्राय करून झालेली आहे, तर आपण यामधील थोडेसे तेल कमी करूया. तर आपण या तेलामध्ये आपण जो बारीक केलेला मसाला आहे तो घालायचा आहे. तुम्ही हळूने मसाला सोडा, तेल उडण्याची शक्यता असते. आणि हा मिक्स करून घ्या. यावेळी गॅसची फ्लेम हाय ठेवा. मसाला आणि तेल व्यवस्थित भाजून घ्या. यातील कांदा टोमॅटोचा कच्चा वास हा पूर्णपणे निघून गेला पाहिजे. हा मसाला भाजण्यासाठी आपण थोडेसे यामध्ये मीठ टाकणार आहोत. मिठामुळे हा मसाला लवकर भाजला जाईल. तर आपला मसाला इथे भाजलेला आहे. आपण यामध्ये मसाले ऍड करूया. पहिल्यांदा 1 चम्मच हा कांदा लसूण मसाला टाकणार आहे. नंतर 1 चम्मच धने पूड, 1 चम्मच गरम मसाला, चिमूटभर हिंग, हे मसाले मिक्स करून घेऊया. मसाल्याचा काही खमंग असा वास सुटलेला आहे. आता आपण यामध्ये ही दुधाची साई ऍड करणार आहोत. यामुळे या मसाल्याला एक वेगळंच टेक्स्चर येतं. आणि हे यात मिक्स करून घेऊया. तर इथं आपला मसाला पूर्णपणे भाजलेला आहे. तर आपण यामध्ये ही भेंडी घालून घेऊया. आणि हे मिक्स करूया. आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. हा मसाला आहे पूर्णपणे भेंडीमध्ये आपण मुरून द्यायचा आहे. आपण कमी गॅस करून थोडा वेळ हे झाकून ठेवूया. तुम्ही बघू शकता आपली मसाला भेंडी इथं तयार झालेली आहे. यामध्ये आपण 1 चमचा आमचूर पावडर टाकणार आहोत. यामुळे ह्या मसाला भेंडीची चव एकदम छान लागते. आणि चवीपुरतं मीठ हे मिक्स करून घेऊया. आणि वरून कोथिंबीर टाकूया.
भेंडीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे मसाला हा कमी तेलातही मुरतो आणि त्याचमुळे ही भेंडीची चव ही पौष्टिक बनते. तुम्ही ही मसाला भेंडी चपाती, फुलके किंवा भातासोबत साईड डिश म्हणून ही वापर करू शकता. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.